मला पती जीव लावेल का? माझं लग्न झाल्यावर माझ्या संसाराचा शेवट होईल का? माझं लग्न झाले, मूल झाले, आता मी 30शीत आहे, 35शीत आहे, 40शीत आले आहे. माझा पती मला पहिल्यासारखा प्रेम देत नाही. मला नकोय आता. मी आता फारकत घेते. मी आता काय करायला हवं? वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळ्या स्त्रियांना वेगवेगळे प्रश्न पडतात. अशा एक ना अनेक शंका निर्माण होतात. त्यांना मी एकच सांगेल की बघा, राहायला गेलं ना तर लोक पालातही राहतात. पालात म्हणजे तुम्हाला कळणार ना, ऊसतोड कामगार असतात ना, तिथं कष्ट करणाऱ्या, ऊसाच्या मुळ्या बांधणाऱ्या महिला असतात. त्यांचं जे राहण्याचं घर असतं ना, ते राहण्याचं घर म्हणजे ताडपत्रीचं असतं, म्हणजे बांबू लावून बनवलेलं असतं. तिथं पण अनेक महिला आपला संसार उभा करतात, चालवतात आणि त्याचा शेवटही करतात. राहायला गेलं तर लोक उन्हातानात राबणारे शेतकरी, कष्टकरी शेतातून ऊसाची पाचट असते ना, त्या ऊसाच्या पाचटीची झोपडी बनवून त्याच्यामध्ये राहतात. राहायला गेलं ना तर ज्यांना पोटभर एक वेळचं जेवण जेमतेम मिळते, चटणी भाकरी हातावर घेऊन खाणारे आणि तग धरून जगणारे पण लोक आहेत. राहायला गेलं तर आपला पती, त्याला हात नाही किंवा पाय नाही तरीही तग धरून राहतात. जर राहायचंच असेल ना तर काही लोक जेलात पण राहतात. जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर संसार कितीही वाईट असो तरीही तुम्ही तग धरून टिकून राहाल. कारण हे तुमच्या प्रगतीवर, तुमच्या क्षमतेवर आणि तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतं. सासरच्या गैरवर्तनावर किंवा सासरच्या होणाऱ्या छळावर नसतं. तुम्हाला त्याच्या गैरवर्तनावर होणाऱ्या त्रासाबद्दल वाचा फोडायला बी यायला हवी. जर तुम्ही राहायचं पक्क ठरवलं असेल सासरी, तर आपल्या पतीला तुम्ही नीट करू शकता. तुम्ही त्याच्यावर शंका घेऊ नये, कारण तुमची मनोवृत्ती, तुमची प्रतिकार शक्ती तुम्हाला वाढवावी लागेल. कधी कधी तुम्हाला प्रतिकाराचा सामना करावा लागेल, कधी कधी झापून काढण्याचा वापर करावा लागतो, कधी कधी चापट मारण्याचाही वापर करावा लागेल, कधी कधी टोमणेही द्यावे लागतील, तर कधी कधी डोक्यातल्या मेंदूचा वापर सुद्धा करावा लागेल तुम्हाला. पण टिकून राहण्याची नियत तुमच्यामध्ये असायला हवी. म्हणजे काय? तर मला पती जीव लावेल का? माझं लग्न झाल्यावर माझ्या संसाराचा शेवट होईल का? लग्न झालंय, आता मुलं झालीत, मग आता मी 30शीत आले, 35शीत आले, 40शीत आले, माझा पती मला पहिल्यासारखा प्रेम देतच नाही. आता खूप त्रास होतोय, आता सहन होत नाही मला, आता नको मला, मी आता फारकत घेते. मी आता काय करायला हवं? वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळ्या स्त्रियांना वेगवेगळे प्रश्न पडतात. तुमचा संसार टिकवा. मुलंबाळ जर झालेली असतील तर त्यांचे भविष्य आहे ना, त्या भविष्याची राख रांगोळी त्यांची करू नका. साधं सोपं गणित आहे बघा. आता तुझं लग्न झालंय, तू त्या घरात लग्न होऊन आलीस, या घरची मालकीन म्हणून. तिथं तुला तुझ्या घराचा कब्जा करायचा आहे आणि मुलं बाळ झाले असतील, आता पाय पक्के रवलेत, प्रतिकार कर. तग धरून राहण्यातच भलाई आहे. पण जर खूपच अन्याय होत असेल तर साम दाम दंड भेद या प्रक्रियेचा वापर कर. निश्चिंत होऊन तिथंच तग धरून राहा. मुलांचं भविष्य घडव. शेवटी पोलीस स्टेशन, न्यायालय हे बी आहेच की. अशा वेळी वकिलांचा सल्ला घेण्यात काहीही वाईट नाही.